वेलकम इन द वर्ल्ड ऑफ फिजिक्स. लास्ट पिरियड मध्ये बाळांनो आपण पाहत होतो इलेक्ट्रिक चार्जेस अँड देअर फील्ड. फर्स्ट टॉपिक 12वीचं फर्स्ट लेक्चर झालं. आपलं हे सेकंड लेक्चर आहे. या लास्ट लेक्चर मध्ये आपण काय पाहिलं बाळांनो? चार्ज कशाला म्हणायचं, चार्ज असतो काय, डिनोट कशाला करतो, प्रोटॉनवर चार्ज काय असतो, इलेक्ट्रॉनवर काय असतो, चार्जची मॅग्नेट्यूड काय असते, चार्ज क्वांटिटी कोणती आहे, त्याचं एक्झॅक्ट कन्सेप्ट काय आहे चार्जचा आपण बाळांनो लास्ट लेक्चर मध्ये पाहिलं. आजच्या लेक्चर मध्ये आपण चार्ज त्याच्या प्रॉपर्टीज काय असतात का. काही लोक म्हणतात सर सिमिलर चार्जेस अट्रॅक्ट करतात, सर रिपेल करतात, डिसिमिलर अट्रॅक्ट करतात. मग ही काय आहे चार्जची बेटा प्रॉपर्टी आहे. अशा किती प्रॉपर्टीज असतात? देयर आर मिनिमम 8 प्रॉपर्टीज आहेत आपल्या सिलेबसला. त्यात पहिली प्रॉपर्टी आहे चार्ज ही एक स्केलर क्वांटिटी आहे. ओके, पहा बेटा मी एक एक प्रॉपर्टी तुम्हाला सांगतोय, नोट डाऊन करत राहायचे. चार्ज इज स्केलर. चार्ज ही काय आहे? स्केलर आहे. व्हाय द चार्ज इज अ स्केलर क्वांटिटी? बिकॉज इट डिफाइन्स ओनली excess or deficiency. हे आपण देत बसतच नाही का देत. Why charge is a scalar quantity? Because it indicates only the excess or deficiency of charge or electrons. मग कधी कधी आपण म्हणतो बाळा पॉझिटिव्ह चार्ज आहे, निगेटिव्ह चार्ज आहे. पॉझिटिव्ह कशाला म्हणायचं? द प्रॉपर्टी पॉझेस बाय लूज ऑफ इलेक्ट्रॉन्स, त्याला आपण पॉझिटिव्ह म्हणतो. बाय गेनिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स, निगेटिव्ह चार्ज. म्हणजे एक इलेक्ट्रॉन एक्सेस होत आहेत किंवा इलेक्ट्रॉन डिफिशियन्सी आहे, याला आपण म्हणतो चार्ज. आणि हा टाइप्स ऑफ चार्ज. म्हणजे चार्ज ही स्केलर क्वांटिटी, याच्यामध्ये डायरेक्शनची गरजच नाहीये, फक्त कशाची गरज आहे? मॅग्नेट्यूडची. मग आपल्याला माहिती आहे की डेफिनेशन किंवा स्टेटमेंट ऑफ चार्ज इंडिकेट्स ओनली द एक्सेस और डिफिशियन्सी ऑफ इलेक्ट्रॉन्स. हेन्स चार्ज इज अ स्केलर क्वांटिटी. ओके, सेकंड प्रॉपर्टी काय असणार? पहा, ही झाली पहिली प्रॉपर्टी बेटा. दुसरी प्रॉपर्टी काय? चार्ज इज ट्रान्सफरेबल. चार्ज कसा आहे बेटा? ट्रान्सफरेबल आहे. दॅट मीन्स इफ वन चार्ज बॉडी is brought in a contact with the another uncharged body. एखादी चार्ज बॉडी दुसऱ्या अनचार्ज बॉडीच्या जवळ आणली, कॉन्टॅक्ट मध्ये आणली, तर अनचार्ज बॉडी विल गेट ऑटोमॅटिकली चार्ज्ड आफ्टर सम टाइम. काही वेळानंतर ही अनचार्ज बॉडी सुद्धा काय होतीये? चार्ज होतीये. आपल्याला माहिती आहे चार्ज ऑलवेज ट्रॅव्हल्स फ्रॉम लोअर वर्क फंक्शन टू द हायर वर्क फंक्शन. म्हणजे पोटेन्शियल, हाय पोटेन्शियल टू लो पोटेन्शियल किंवा लोअर वर्क फंक्शन टू द हायर वर्क फंक्शन, हे चार्ज ट्रान्सफर होत राहते. मग नाही कळलं सर हे काय असतं? बाबा तुला माहिती आहे हातात आपल्या रॉड आहे, चुलीत घातल्यानंतर गरम व्हायला लागतो, इथं गरम व्हायला लागतं, तुझ्या हाताला हळूहळू काही वेळेनंतर चटके बसावं लागतं बेटा. बसतात का नाही? मग चार्जेस आर ट्रॅव्हल्स और ट्रान्सफर फ्रॉम वन पॉइंट टू अनदर पॉइंट. मग एक बॉडीमध्ये एक तुझा रॉड आहे, चुलीत घातला, दुसरा रॉड आहे, दोन रॉड कॉन्टॅक्ट मध्ये आले, हळूहळू जसं आपण म्हणतो बाळा हीट ट्रान्सफर होते फ्रॉम वन बॉडी टू अनदर बॉडी. चार्जेस आर ऑल्सो ट्रान्सफर फ्रॉम वन बॉडी टू अनदर बॉडी. म्हणून सेकंड प्रॉपर्टी ऑफ चार्ज, चार्ज इज ट्रान्सफरेबल. पहिलं काय? चार्ज स्केलर आहे. दुसरं चार्ज ट्रान्सफरेबल आहे. तिसरं चार्ज इज अ असोसिएटिव्ह प्रॉपर्टी ऑफ मास. चार्ज ही मासची कोणती प्रॉपर्टी बेटा? असोसिएटिव्ह. पहा बेटा, थर्ड चार्ज इज असोसिएटिव्ह. असोसिएटिव्ह प्रॉपर्टी ऑफ मास. कुणाची? मासची. कोणती प्रॉपर्टी आहे ही? असोसिएटिव्ह प्रॉपर्टी. असं का म्हणता येईल? वाय?
the charge is supposed to be associative property of mass because पहा बेटा कधी कधी असं असतं चार्ज आहे म्हणजे त्याला काही ना काही मास आहेच. प्रेझेन्स ऑफ चार्ज गिव्स इटसेल्फ कन्व्हिनियन्सिंग प्रूफ ऑफ प्रेझेन्स ऑफ मास. ज्या ज्या ठिकाणी चार्ज आहे त्या त्या ठिकाणी मास असतच. हेच एक प्रूफ आहे की चार्ज ही असोसिएटिव्ह प्रॉपर्टी ऑफ मास आहे. बट इन सम हाऊ केसेस काही वेळेला जिथं मास आहे तिथं चार्ज असेल अशी काही गॅरंटी आहे का? नाही. म्हणजे मास असेल तर चार्ज असावा असं काही म्हणजे फिक्स नाहीये, कन्फाइंड नाहीये. पण चार्ज आहे म्हणजे तिथं काय असतं? मास असतं. पण चार्ज इज अ असोसिएटिव्ह प्रॉपर्टी ऑफ मास. पुन्हा एकदा सांगतोय प्रेझेन्स ऑफ चार्ज इटसेल्फ गिव्स द कन्व्हिनियन्सिंग प्रूफ ऑफ प्रेझेन्स ऑफ मास. आणि याच्यानंतर अजून एक पॉईंट याच्यात लक्षात ठेवायचा ड्युरिंग चार्जिंग. पहा बेटा याच्यामध्येच ड्युरिंग चार्जिंग मास ऑफ बॉडी चेंजेस. ज्यावेळेला एखाद्या बॉडीला आपण चार्ज करतोय त्यावेळेस त्याच्या बॉडीची मास काय होत राहतं? चेंज होत राहतं. कसं होतं? ड्युरिंग पॉझिटिव्ह चार्जिंग होत असेल तर मास डिक्रीजेस. कोणती चार्जिंग बेटा? पॉझिटिव्ह चार्जिंग असेल मास डिक्रीज होतं. निगेटिव्ह चार्जिंग होत असेल बेटा तर काय होत असतं? मास इन्क्रीज होतं बेटा. मास काय होत राहतं? इन्क्रीज होत राहतं. मला पेन भरून द्या ना. मास होतं इन्क्रीज. मग आता एक पॉइंट लक्षात ठेवायचा चार्ज हे कोणती प्रॉपर्टी आहे? असोसिएटिव्ह प्रॉपर्टी आहे कोणाची? मासची. चार्ज आहे म्हणजे तिथं मास आहेच. प्रेझेन्स ऑफ चार्ज गिव्स अ कन्व्हिनियन्सिंग प्रूफ ऑफ प्रेझेन्स ऑफ कोण? मास. म्हणून मासची कोणती प्रॉपर्टी? असोसिएटिव्ह प्रॉपर्टी. ड्युरिंग चार्जिंग मास ऑफ बॉडी चेंजेस. मास चेंज होतं ज्यावेळेस आपण बॉडी चार्ज करतो. मग पॉझिटिव्ह चार्जिंग होते वेळेस मास काय होत राहतं? डिक्रीज. वाय? बाय लुजिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. मास काय होणार आहे? डिक्रीज. आफ्टर गेनिंग द इलेक्ट्रॉन्स मास इन्क्रीजेस. पॉझिटिव्ह चार्जिंग मास डिक्रीजेस. ड्युरिंग निगेटिव्ह चार्जिंग मास इन्क्रीजेस. म्हणून आपण सांगतोय ज्यावेळेला चार्जिंग होती त्यावेळेस बॉडीचं मास काय होत राहतं? चेंज होत राहतं. एक तर कमी किंवा जास्त. बरोबर. आता पहा ह्या तिसरी प्रॉपर्टी झाली. पहिली काय झाली? चार्ज स्केलर क्वांटिटी आहे. नंबर 2 ट्रान्सफरेबल आहे. नंबर 3 असोसिएटिव्ह प्रॉपर्टी आहे मासची. असो. नंतर नेक्स्ट पॉइंट आहे बेटा चौथी प्रॉपर्टी आहे चार्ज इज अ क्वांटाइज्ड. चार्ज हे काय? क्वांटाइज्ड आहे. मग चार्ज क्वांटाइज्ड आहे म्हणजे काय आहे बाळा? जसं क्वांटायझेशन ऑफ चार्ज हा एक कन्सेप्ट तुम्ही ऐकला असेल, 10वी मध्ये ऐकला असेल. नसेल तर लक्ष द्या इथे. क्वांटायझेशन युनिक मराठी. मग आता ही क्वांटायझेशन प्रॉपर्टी काय सांगते? हा आहे Q इज इक्वल टू N इंटू E. Q हा कोण आहे बेटा? चार्ज. हे कोण आहे? इलेक्ट्रॉन. आणि हे कोण आहे बेटा? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. हे कोण आहे बेटा? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. मग ही प्रॉपर्टी असं काय सांगते चार्ज बद्दल? क्वांटायझेशन ऑफ चार्ज म्हणजे काय? इट इज द इंटिग्रल मल्टिपल ऑफ चार्ज प्रेझेंट ऑन अ वन इलेक्ट्रॉन. म्हणजे एक इलेक्ट्रॉनवर जेवढा चार्ज असतो तो इंटिग्रल मल्टिपल असतो नंबर ऑफ इलेक्ट्रॉनचा. मग एक इलेक्ट्रॉनवर चार्ज किती आहे बेटा? जसं चार्ज ऑन वन इलेक्ट्रॉन इज इक्वल टू 1.6 into 10 to the power minus 19 कूलम एवढा चार्ज आहे ना एक इलेक्ट्रॉन. याला आम्ही समजू शकतो हा Q.
1.6 10 to the power minus 19 coulomb. हा 10 इलेक्ट्रॉन असतील तर काय येणार आहे बेटा? 10 into 1.6 10 to the power minus 19 coulomb. 50 असतील तर 50 into 1.6 10 to the power minus 19 coulomb. म्हणजे हा कोण आहे? इंटिग्रल मल्टिपल ऑफ नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स into the charge on one electron. ही जी प्रॉपर्टी आहे चार्जची, या चार्जच्या प्रॉपर्टीला आपण म्हणतो क्वांटायझेशन म्हणतो. काय म्हणतात? क्वांटायझेशन. पहा, चार्ज क्वांटाइज आहे. कसं समजलं? हे बघा, इंटिग्रल मल्टिपल ऑफ नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इज इंटिग्रल मल्टिपल ऑफ नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स विथ द चार्ज ऑन वन इलेक्ट्रॉन. याला आपण म्हणतोय क्वांटायझेशन ऑफ चार्ज. पहा, पहिलं काय झालं? चार्ज कोणती क्वांटिटी? स्केलर. नंबर 2 ट्रान्सफरेबल. नंबर 3 चार्ज असोसिएटेड प्रॉपर्टी ऑफ मास. चौथं क्वांटायझेशन ऑफ चार्ज किंवा चार्ज इज क्वांटाइज्ड. पाचवी प्रॉपर्टी बेटा, चार्ज इज इनव्हॅरियंट. चार्ज हा व्हॅरी होऊ शकत नाही. मग चार्ज व्हॅरी होत नाही म्हणजे नेमकं होतं काय बेटा? इट डज नॉट डिपेंड्स अपॉन द फ्रेम ऑफ रेफरन्स. That means if body is at rest position, then charge constant. If body is in motion, then again charge remains unchanged. That means at constant condition. Sir, constant condition म्हणजे काय? जेवढा चार्ज आधी आहे तेवढा चार्ज नंतर राहतो. बॉडी रेस्ट मध्ये असेल किंवा मोशन मध्ये असेल. इट इंडिपेंडंट ऑन द मोशन ऑर द कंडिशन ऑफ स्टेट ऑफ द बॉडी. याला असं म्हणू शकतो का आपण? पाचवी प्रॉपर्टी कोणती बेटा? पहा, 5 नंबर, चार्ज इज इनव्हॅरियंट. इनव्हॅरियंट आहे म्हणजे काय? डज नॉट डिपेंड अपॉन फ्रेम ऑफ रेफरन्स. बेटा, तो कशावर डिपेंड नाहीये? फ्रेम ऑफ रेफरन्स वर डिपेंड नाही, म्हणजे इनव्हॅरियंट आहे. पहा, महत्वाचा पॉइंट, does not depends upon frame of reference. पाचवी प्रॉपर्टी. 6 नंबरची प्रॉपर्टी काय? पहिला पॉइंट लक्षात आला. दुसरा, 3 4 5 6 नंबर. चार्जेस, सिमिलर चार्जेस रिपेल करतात, डिसिमिलर अट्रॅक्ट करतात. पहा, सवय प्रॉपर्टी. सिमिलर चार्जेस रिपेल्स and dissimilar charges attracts. सारखे चार्जेस रिपेल करतात, वेगवेगळे चार्जेस अट्रॅक्ट करतात, हे तर सर्वांनाच माहिती आहे. बरोबर. आता आणखीन एक प्रॉपर्टी आहे, 7वी प्रॉपर्टी. चार्जेस रिसाइड्स. ते चार्जेस राहतात कुठं म्हणजे डिपॉझिट कुठं होतात? नंबर 1 कंडिशन फॉर कंडक्टर. कुठं? ॲट सरफेस. राहतात बेटा ॲट द सरफेस. कंडक्टर असेल तर सरफेस. बी फॉर इन्सुलेटर. where they are placed. Inside body also. बॉडीच्या मध्ये हे राहू शकतो. इन शॉर्ट त्याला आपण काय म्हणू शकतो? where they are placed. पहा, पुन्हा एकदा सांगतो बेटा, आपण आजच्या लेक्चरमध्ये काय पाहतोय? देयर आर 8 प्रॉपर्टीज ऑफ चार्ज. पहिली प्रॉपर्टी, चार्ज स्केलर क्वांटिटी आहे. दुसरी, ट्रान्सफरेबल आहे. तिसरी, चार्ज ही असोसिएटिव्ह प्रॉपर्टी आहे मासची. चौथं बघितलं, क्वांटायझेशन ऑफ चार्ज म्हणजे तो इंटिग्रल मल्टिपल आहे.
नंबर ऑफ इलेक्ट्रॉन टू द चार्ज ऑन वन इलेक्ट्रॉनच्या. पाचवी प्रॉपर्टी इकडे बघतोय आपण, चार्ज इन्व्हॅरियंट आहे, तो तुमच्या मोशनवर डिपेंड असतो. डज नॉट डिपेंड अपॉन फ्रेम ऑफ रेफरन्स. नेक्स्ट सहावी प्रॉपर्टी, सिमिलर चार्जेस काय करतात, रिपेल आणि डिसिमिलर अट्रॅक्ट करतात. सातवी प्रॉपर्टी आहे, चार्जेस आर रिसाइड्स फॉर कंडक्टर ॲट द सरफेस अँड इन्सुलेटर असतील तर वेअर दे आर प्लेस्ड. कंडक्टरच्या कुठे, सरफेसवर, आणि इन्सुलेटरच्या कुठे बेटा, वेअर दे आर प्लेस्ड, कुठेही. आणि आठवी प्रॉपर्टी आहे चार्ज, त्यामध्ये एक कंडिशन, इफ ॲट रेस्ट पोझिशन ज्या वेळेला चार्ज रेस्ट मध्ये असतो त्यावेळेस इट प्रोड्युसेस इलेक्ट्रिक फील्ड. कोणती फील्ड, इलेक्ट्रिक फील्ड. when charges are at rest position then it produces electric field. पण दुसरी कंडिशन, when charges are in motion, पुढे लिहू शकतो आपण कॉन्स्टंट स्पीड. स्पीड कशी बेटा, कॉन्स्टंट आहे. जर स्पीड कॉन्स्टंट असेल तर इट प्रोड्युसेस इलेक्ट्रिक as well as मॅग्नेटिक. पहा, ज्या वेळेला बॉड चार्ज रेस्ट मध्ये असेल इलेक्ट्रिक फील्ड तयार करतो. वेन चार्ज इन मोशन, पण कंडिशन काय, स्पीड कशी पाहिजे बेटा, कॉन्स्टंट. स्पीड कशी पाहिजे, कॉन्स्टंट. याला असं म्हणू शकतो आपण युनिफॉर्म मोशन असेल. कशी मोशन असेल, युनिफॉर्म. म्हणजे आपली गाडी आहे 40 स्पीड आज दिसते इथून निघाली, तुमच्या घरापर्यंत पोहोचेपर्यंत 40 40 40 40 40 स्पीड कशी वाढवायची, कॉन्स्टंट. इफ द स्पीड इज युनिफॉर्म then it produces electric as well as magnetic field. पण कधी कधी असं होतं की आपण गाडी स्पीड वाढवतो ना कमी करतो, वाढवतो कमी करतो, म्हणजे स्पीड कशी बेटा, व्हॅरिएबल आहे. पहा नंतर, स्पीड इज अ व्हॅरिएबल. स्पीड जर व्हॅरिएबल असेल तर काय करायचं, थोडंसं आपण पेज चेंज करून बघूया. त्यावेळेला मात्र इट प्रोड्युसेस इलेक्ट्रिक, मॅग्नेटिक अँड रॅडिएट्स एनर्जी. पहा बेटा, मग एक पॉइंट सर्वात महत्वाचा आहे, व्हेन चार्ज इन ऍक्सलरेटेड मोशन किंवा ऍक्सलरेटेड चार्ज रॅडिएट्स एनर्जी. हा एक पॉइंट लक्षात ठेवायचा बेटा. कोणता चार्ज, ऍक्सलरेटेड चार्ज. ऍक्सलरेटेड आहे म्हणजे त्याच्यात ऍक्सलरेशन आहे, ऍक्सलरेशन आहे म्हणजे स्पीड कशी आहे, व्हॅरिएबल आहे बेटा. ज्या वेळेला चार्ज ऍक्सलरेटेड असतो त्यावेळेस तो काय एनर्जी करतोय, एनर्जी रॅडिएट्स करतो बेटा. इट रॅडिएट्स द एनर्जी. हा पॉइंट क्लिअर. पहा, हा झाला 8 प्रॉपर्टीचा. पहिलं, चार्ज स्केलर आहे बिकॉज इट इंडिकेट्स एक्सेस ऑर डिफिशियन्सी ऑफ इलेक्ट्रॉन्स. नंबर 2, चार्जेस ट्रान्सफरेबल असतात, माहिती आहे, लोअर वर्क फंक्शन टू हायर वर्क फंक्शन. तिसरं, चार्ज असोसिएटिव्ह प्रॉपर्टी आहे कोणाची, मासची. ड्युरिंग चार्जिंग मास ऑफ बॉडी चेंजेस. पॉझिटिव्ह चार्जिंग मास डिक्रीजेस, निगेटिव्ह चार्जिंग मास इन्क्रीजेस. चार्ज क्वांटाइज्ड आहे, इनव्हॅरियंट आहे, सिमिलर डिसिमिलर अट्रॅक्ट रिपेल्स करतात. नंतर कंडक्टरच्या चार्जेस कुठे डिपॉझिट होतात, ॲट द सरफेसवर, इन्सुलेटरच्या, where they are placed. When charged at rest position, it produces electric field. When charged in a motion, but with a uniform speed, then it produces electric as well as magnetic field. But if charge is accelerated, then produces electric, magnetic and radiate energy. मला याला पण आपण पॉइंट म्हणू शकतो. काही बुक्स मध्ये काही वेळेला असा क्वेश्चन पण दिलेला आहे, accelerated charge produces which
एनर्जी, रॅडिएट्स एनर्जी. बरोबर. पहा, हे फार सोपं आहे आणि हेच आपलं नेक्स्ट बीट होतं, प्रॉपर्टीज ऑफ चार्ज. नेक्स्ट बीट आपण पाहणार आहोत बाळांनो चार्जिंग. आता पहा, चार्ज बघितलं, टाइप्स ऑफ चार्ज बघितलं, प्रॉपर्टीज ऑफ चार्ज बघितलं. आजपर्यंत आपण 2 लेक्चर पाहतोय. दुसऱ्या लेक्चरमध्ये फक्त चार्जवरच बघतोय. पुढचंही लेक्चर आपलं तेच असणार आहे, फक्त चार्जवर. म्हणजे काय? चार्ज, टाइप्स ऑफ चार्ज, प्रॉपर्टीज ऑफ चार्ज आणि मेथड्स ऑफ चार्ज. बेटा किती मेथड असतात चार्जिंगच्या? 3. कंडक्शन, इंडक्शन, फ्रिक्शन. सरळ बघायचं असेल, ओनली सीइंग नॉट टचिंग. इलेक्ट्रोस्टॅटिक इंडक्शन, टचिंग, कंडक्शन, रबिंग, फ्रिक्शन. या 3 मेथड्स ऑफ चार्जिंग हे आपण लगेच पाहणार आहोत नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत हे प्रत्येक प्रॉपर्टी वाळांना तुम्हाला माहित असली पाहिजे. हे प्रॉपर्टी एकदा पाहून घ्या, मेमोराइज करा. ठीक आहे. तोपर्यंत बाकीचं लेक्चर आपण उद्या बघूया नेक्स्ट लेक्चर. तोपर्यंत स्टे होम, स्टे सेफ.